नमस्कार दर्शक मित्रों, आप देख रहे हैं GPMC न्यूज 24/7 लाइव। पीठाधीश्वर जगद्गुरु सत्पंथ श्री ज्ञानेश्वर निराधारजी महाराज उपस्थित आहे, त्यांचा मी आभार व्यक्त करतो। आणि परमपूज्य महामंडलेश्वर सत्पंथ श्री जनार्दन हरजी महाराज पण या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहे। आणि सर्व पत्रकार बंधूंना पण मी स्वागत करतो या पत्रकार परिषदेमध्ये। आणि पुढचा जे विषय आहे जनार्दन महाराज। सर्व पत्रकार मित्रांना नमस्कार। आणि माफी मागतो, थोडे 20 मिनिट आम्ही उशिरा इथे पोहोचलो। तुम्हाला वाट बघायला लागली, कारण संत महात्मे कसे होती प्रॉपर्टी, त्याने 2 ठिकाणी जायला लागलं थोडंसं। आजची ही आपली पत्रकार वार्ता याचं निमित्त आहे की उद्यापासून 4 जुलैपर्यंत, म्हणजे 29 जून ते 4 जुलै सनातन सत्पंथ संप्रदायामार्फत हिंदू धर्म जागरण अशा एका महोत्सवाचं कार्यक्रमाचं आयोजन आपल्या या पवित्र भूमीत भगवान श्री रामरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, ऐतिहासिक भूमी, या भूमीमध्ये ही भूमी जागृतच आहे। जागरूकता तर इथून सर्व घेऊन जातात, परंतु इथे एक सामाजिक समरसता निर्माण व्हावी, संतांच्या मध्ये समरसता आहेच, ती आणखी वृद्धिंगत व्हावी। आणि नाशिकमध्ये सनातन सत्पंथ संप्रदायाचे वेगवेगळ्या जाती समाजातील भाविक राहतात, म्हणजे 10 ते 12 वेगवेगळ्या जाती समाजाची लोक इथे असतात। यांच्यामध्ये सुद्धा जाती समाजाच्या भिंती तोडून सर्वांनी हिंदू म्हणून एकत्रित यावं, राहावं, आपापल्या संस्कृती संस्काराचं परंपरेचं रक्षण करावं, या हेतूने या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी सनातन सत्पंथ संप्रदाय जो आहे, ज्या पद्धतीने वारकरी संप्रदाय, महानुभाव संप्रदाय आहे, वेगवेगळे संप्रदाय आहेत, त्या पद्धतीने सनातन सत्पंथ हा एक संप्रदाय आहे, ज्या संप्रदायाचा विस्तार संपूर्ण भारतामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये पण आहे। मी महाराष्ट्रामध्ये या संप्रदायाचं नेतृत्व करतो, गुजरातमध्ये आहे, कच्छ भुजमध्ये आहे, संपूर्ण विस्तार वेगवेगळ्या राज्यांमध्ये या संप्रदायाचे अनुयायी आहे। या संप्रदायामध्ये गाभाऱ्यात अखंड ज्योतीची स्थापना करून ती पूजा केली जाते, म्हणजे गाभाऱ्यामध्ये दिव्य ज्योत प्रगट असते। या सनातन सत्पंथ संप्रदायाचं केंद्रस्थान हे प्रेरणापीठ, तीर्थधाम प्रेरणापीठ अहमदाबाद इथे या संप्रदायाचं केंद्रस्थान आहे। आणि त्या ठिकाणी वर्तमान जगद्गुरु अनंत श्री विभूषित श्रीमद जगद्गुरु ज्ञानेश्वर देवाचार्यजी महाराज वर्तमान तिथले 24वे गादी पुरुष आहेत। वर्तमान तिथले आचार्य म्हणजे सनातन सत्पंथ संप्रदाय जो आहे त्या सनातन संप्रदायाचे ते आचार्य आहेत। आणि हे आचार्य आज स्वतः होऊन पीठावरून इथे पोहोचले आहेत आणि ते प्रत्येक आपापले जे भाविक आहेत त्या त्या परिसरामध्ये जाणार आहेत। प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य नाही। हजारो अनुयायी या संप्रदायाचे नाशिकमध्ये राहतात। गुजराती आहे, आपला मराठी समाज आहे, मराठी समाजात वेगवेगळ्या जाती समाजाची लोक आहेत, परंतु त्या प्रत्येक परिसराला इथल्या समितीने कव्हर केलंय। प्रत्येकाची भेट जगद्गुरु घेतील आणि प्रेरणापीठाहून या संप्रदायाचं जे निशाण असतं ध्वजा, ती ध्वजा आणि चरण पादुका सद्गुरूंच्या त्या प्रत्येक भाविकाच्या घराघरामध्ये
घेऊन जाणार आहेत. श्रद्धा अशी आहे की त्या चरण पादुका ते निशाण घरात त्यावर सद्भक्तांची श्रद्धा पण आहे की ते सुखी समाधानी राहावे आणि त्यांना आनंद व्हावा की आपल्या संप्रदायाचं जे मुख्य प्रतीक आहे निशाण ते आपल्या घरापर्यंत आलं. ते घेऊन जगद्गुरू या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जगद्गुरू पण यासाठी उपस्थित आहेत की आपण वेगवेगळे जे भेद आहेत, स्पृश्य अस्पृश्यता आहे, हे सगळं सोडून गरीब श्रीमंती हा समाज ही जात हे सगळं सोडून आपण माणूस म्हणून एकत्रित यायला शिकलं पाहिजे. हिंदू धर्माच्या बळकटीसाठी ज्या आपल्या परंपरा प्रथा आहेत, संस्कृती आहे, आपली जी मान्यता आहे तिचं रक्षण झालं पाहिजे, ती मजबूत झाली पाहिजे. ती मजबूत झाली पाहिजे यासाठी वाटायला लागलंय की वर्तमान परिस्थितीमध्ये युवा वर्ग खास करून आपल्या संस्कृतीपासून, संस्कारापासून, उत्सवांपासून, आपल्या परिवारापासून, आपल्या समाजापासून, आपल्या ज्या काही चालीरीती आहेत त्यापासून दूर जाताना आपल्याला दिसतोय. कुठेतरी ह्यामध्ये जे धार्मिक आपले धर्मगुरू आहेत, धर्मगुरूंची ही जिम्मेदारी आहे प्रत्येक संप्रदायाच्या की त्यांनी आपल्याला मानणारा जो वर्ग आहे त्यातील जो तरुण वर्ग आहे त्या तरुणांशी भेटणं आणि याबद्दल एक जागृती निर्माण करणं हा एक उदात्त हेतू आहे. उद्याच्या दिवशी सकाळी शोभायात्रा, भव्य शोभायात्रा होईल. तिची रूपरेषा पत्रिकेत आपल्या सर्वांना दिली आहे मार्ग. आणि शोभायात्रा औदुंबर लॉन्सला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी धर्मसभा होईल जिथे महाराष्ट्री पण स्वतः सर्वांना मार्गदर्शन करतील. दुपारनंतर परत धर्मसभा आहे आणि त्या धर्मसभेचे विषय समरसता हेच असतील. आपली संस्कृती संस्कारांचं जतन झालं पाहिजे आणि जो वारसा आपल्या ऋषी मुनींनी संत महात्म्यांनी दिलाय तो वारसा आपल्याला पुढे घेऊन गेले पाहिजे. महाराज, हे जे संत संमेलन होत आहे की याचा उद्देश काय आहे आणि कसं होणार? नमस्कार, मी उपस्थित आहे रामरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरी नाशिकमध्ये. या ठिकाणी आमच्या सनातन सत्पंथ संप्रदायाचे आचार्य परमश्रद्धेय आदरणीय ज्ञानेश्वर देवाचार्यजी महाराज जे जगद्गुरू म्हणून परिचित आहेत ते आज इथे उपस्थित आहे आणि त्यांच्या सान्निध्यात, त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सनातन सत्पंथ संप्रदायाच्या मार्फत 30 तारखेला नाशिकला औदुंबर लॉन्स या ठिकाणी आपण संत समागम या बैठकीचं आयोजन केलंय. ज्यामध्ये जगद्गुरूंची इच्छा होती की नाशिक आणि त्र्यंबक ही संतांची भूमी आहे. खूप संत इथे निवास करतात. त्या संतांनी एकत्रित यावं, एकत्रित त्यांनी चिंतन करावं आणि चिंतनाचा विषय समरसता आहे. आपला हिंदू समाज जाती समाजामध्ये जो विखुरला जातोय, कुठेतरी तो समाज त्या भिंती तोडून हा समाज एकत्रित यावा, संघटित व्हावा आणि आपली जी सनातन संस्कृती परंपरा आहे ती मजबूत व्हावी, तिचं संरक्षण व्हावं. यासाठी आपल्याला धर्मगुरू म्हणून काय करता येईल हा एक विषय घेऊन संत समागम या बैठकीचं 30 तारखेला आयोजन केलं आहे. कोण कोण सहभागी होणार आहे? यामध्ये आपण आपल्या सनातन सत्पंथ समितीमार्फत, नाशिक परिवारामार्फत त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथील जे अखाडे आहेत, संत परंपरा आहेत संप्रदायाचे वेगवेगळे, सर्वांना आपण आमंत्रित केलं आहे. मी या माध्यमातूनही आमंत्रण देतो. त्या ठिकाणी लगभग सर्व संप्रदाय आखाड्याचे संत महंत उपस्थिती देतील. जो वैष्णव आणि शैवांचा वाद आहे तो सोडवण्यासाठी आपण काही करणार आहे, कारण की आताही पुन्हा मागणी केली जाते की आमची स्नानासाठीची वेळ राखीव आहे. तर यात काही आपण थोडं करण्यावर चर्चा करणार आहात आणि तुम्ही सुदैवाने दोन्ही आकड्यांचे वैष्णव आणि संन्यासी हा जो एक थोडा विवाद आहे, मला असं वाटतं की हा संवादातून संपू शकतो आणि त्या संवादाची सुरुवात 30 तारखेला आपण आपल्या या परंपरेमार्फत करतोय. त्या दिवशी उद्देशच तो आहे की सर्वांनी आपण सोबत बसूया
यावर चिंतन करूया. मला असं वाटतं की आपण असं सोबत बसत राहिलो तर यातून चर्चेतून मार्ग निघेल आणि विवाद न होता खूप चांगल्या यशस्वीपणे हा आपल्या नाशिक आणि त्र्यंबकचा जो कुंभार आहे हा यशस्वी होईल यासाठी आपला प्रयत्न आहे. आणि हे विवाद थांबून संतांमध्ये संवाद निर्माण व्हावा हा सुद्धा त्या दिवसाचा एक प्रयत्न आहे. मिरवणूक आहे आणि दोघं महाराजी राहतील सोबत. उमियामाताजी मंदिर पासून ते आपला हे वधूवर रोजपर्यंत राहणार 2 तासाचं आपलं मिरवणूक आहे. तरी सर्वांनी त्या कार्यक्रमात उपस्थित राहावं. आणि परवाचा जो संत संमेलन आहे तो जवळजवळ 100